संमतीने विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 102 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा व विधी ग्राह्यकरण विधेयक 2025 विचारात घ्यावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। 102 ना प्रस्ताव असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 102 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा व विधी ग्राह्यकरण विधेयक 2025 विचारात घ्यावे। सभापती महोदय, या उच्च तंत्र शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम, निवासी प्रयोजन, सहकारी गृहनिर्माण संस्था अशा प्रयोजनात दिल्या आहेत आणि काही क्लास 2 जमिनी औद्योगिक वाणिज्य प्रयोजनाकरता दिल्या आहेत। मधल्या काळात 27/2/2009 GR काढून शेतकऱ्यांना क्लास 2 जमिनीवर कर्ज घ्यायचं असेल, शेतकऱ्यांना क्लास 2 जमिनीवर त्यांच्या मालकीच्या आहेत, त्यांना काही तारण शुल्क 2009 आकारलं नाही। पण या शैक्षणिक वैद्यकीय संस्थांना तारण शुल्क लावलं सरकारने। ते किती लावलं? 0.25% एकूण रेट रेटणारच्या 0.25 आणि 0.5 लावलं औद्योगिक आणि वाणिज्यांना, नाही लोन घेण्याकरता। क्लास 2च्या जमिनीवर लोन घ्यायचं असेल तर तारण कर्ज आपण तारण त्या ठिकाणी फी आपण लावतो आणि हे जे तारण लावलं तर आपण त्या ठिकाणी मग वित्तीय संस्था यांना कर्ज येतं। तारण शुल्क आपण लावतो। तारण शुल्क आपण लावल्याशिवाय आपल्या ज्या बँका आहेत यांना कर्ज येत नाही। एवढं तारण शुल्क भरावं लागतं महसूल खात्यामध्ये। तर मग हा GR काढला। या GRच्या अगेन्स्ट हायकोर्टमध्ये पिटिशन झाली की यामध्ये असं म्हटलं की तुम्हाला हे GR काढून अधिकार नाही, तुम्हाला कायदा करून करावं लागेल। आज एवढंच आपण हा कायदा सुधारणा करतो आहे की जे 2009 शासनाने GR काढून जी तरतूद केली होती त्याला आज या विधेयकाच्या सुधारणेमध्ये आणतोय। एवढंच ह्या बिल आहे, एवढं याच्यापेक्षा जास्त नाही आहे। त्यामुळं आता शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, सामाजिक, उच्च व तंत्रशिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम, निवासी प्रयोजन, सहकारी गृहनिर्माण संस्था या प्रयोजनाकरता 0.25% तारण शुल्क आणि औद्योगिक व वाणिज्य प्रयोजनाकरता 0.50% क्लास 2 जमिनीवर कर्ज घेण्याकरता तारण शुल्क लागेल। हे कायद्याने आज याला मंजुरी द्यायची आहे। एवढाच अध्यक्ष महोदय या ठिकाणी बिल आहे। प्रश्न असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 102 महाराष्ट्र जीवन महसूल संहिता दुसरी सुधारणा व विधी ग्राह्यकरण विधेयक 2025 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला। आता मी विधेयक खंडशः सभागृहाला सादर करतो। शिफारसी करावयाच्या असल्यास सदस्यांनी मांडाव्यात। खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। परिषदेने कोणतीही शिफारस केलेली नाही म्हणून परिषदेला कोणतीही शिफारस करायची नाही अशा संदेशासह हे विधेयक विधानसभेकडे परत पाठविण्यात येत आहे। टेक्स्ट अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे नाही सभापती महोदय, विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 102 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 103 घेतं। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 103 महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2025 मी आपल्या अनुमतीने सभागृहात मांडतो। विधेयक मांडण्यात आले। महोदय, आपल्या महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 103 महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो। अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, प्रस्ताव असा आहे की सचिन अहिरजी, प्रस्ताव असा आहे भाई की IGR कडे जे अपील होतात मुद्रांक शुल्कासंबंधाने त्या मूलतः 3 विषयाचे अपील होतात। एक तर विलंब शुल्काचे अपील होतं, त्या ठिकाणी ॲड्ज्युडिकेशनची अपील होतं। काही आमच्या मुद्रांक अधिकाऱ्यांनी जास्तीचं मुद्रांक लावलं, त्यामध्ये काही चुका झाल्या, त्याचं अपील होतं
आणि ॲडज्युडिकेशनचं होतं, विलंब शुल्काचं होतं. असे 4-5 विषयावर अपील IGR कडे असतात. ते DIGR मुद्रांक अधिकाऱ्याच्या वरचे अपील IGR कडे येतात आणि IGRच्या अपील जे आहे ते डायरेक्ट हायकोर्टमध्ये. यांना मध्ये काही या ठिकाणी करण्याची काही तरतूद नाही आहे. आपण या बिलामध्ये एवढी तरतूद करतो आहे, जी आपली सुधारणा करतो आहे, एवढी सुधारणा आहे की 53B आपण नवीन आणतो याच्यामध्ये, की आता IGR आणि हायकोर्टच्या मधात गव्हर्नमेंट, जसं अर्धन्यायिक केसमध्ये मंत्री महसूल यांना जो या ठिकाणी छोटे छोटे प्रकरण हायकोर्टात डायरेक्ट जातात, म्हणजे इतकी संख्या वाढतं हायकोर्टमध्ये ही याची. त्यामुळं या ठिकाणीचे छोटे छोटे लोक आहेत, छोटे छोटे विषय या ठिकाणी असतात, त्यांना एक मधात अर्धन्यायिक केसमध्ये जसं मंत्री महसूल यांच्याकडे अपील चालतं, तसं एक अपील हे मधात असलं पाहिजे, अशी मागणी अनेक दिवसापासून ही राज्य सरकारकडे प्रलंबित होती. अनेक लोकप्रतिनिधी मागणी केली, सभागृहात मागण्या झाल्या, अनेक या छोट्या छोट्या व्यावसायिकांनी, औद्योगिक लोकांनी मागण्या केल्या की IGR नंतर आम्हाला काही संधी नाही आहे. त्यामुळं ही संधी आपण देतो आहे. यामध्ये शासनाकडे अपील दाखल करण्याचा अधिकार या ठिकाणी प्राप्त होणार आहे. 60 दिवसाची कायदेशीर मर्यादा IGR आणि मंत्री यांच्या मधात 60 दिवसामध्ये ही अपील करता येईल. 1000 रुपयापर्यंत विलंब शुल्कासह अपील दाखल करता येईल आणि अजून काही जे आपण या ठिकाणी एवढं SOP करू ती आपल्याला लागू राहील. तर यामध्ये एवढंच या ठिकाणी बिल आहे की शासन एक त्या ठिकाणी मधात त्यांच्याकडे अपील करण्याकरता एक त्या ठिकाणी अधिकार या ठिकाणी घेतो आहे. सभापती महोदय एवढंच राहतोय की IGRला पण कॉशो ज्युडिशियल अधिकार आहेत. आता हे जसं विभागीय आयुक्ताला असतात तसंच आपण IGRचा त्याला दर्जा दिलेला आहे स्टॅम्प रजिस्ट्रेशनच्या याच्याबद्दल. आता आपण हा वेळ कमी करण्यासाठी आपण अजून एक लेअर तयार करतो जेणेकरून सर्वच प्रकरण माननीय उच्च न्यायालयाकडे जातात. परंतु अनुभव असा आहे तुमचा सोडून की आपल्या इकडे पण रेव्हेन्यूकडे आल्यानंतर वर्षानुवर्ष लागतात. हे अनेक असे हिअरिंग सुनावणी जे आहेत आपल्या विभागामध्ये, आपल्या म्हणजे मी इंडिव्हिज्युअल बोलत नाही पण डिपार्टमेंटमध्ये, की तेही वेळ लागतात. मग त्याच्यात आचारसंहिता किंवा कोड ऑफ कंडक्ट बाकी या गोष्टी किंवा पॉलिटिकल कमिटमेंट असतात, ते होणार नाही. तर तुम्हालाही ते करत असताना तुम्ही त्याला डीम टू बी किंवा काहीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये मुद्दत तुम्ही ठरवणार आहात का? नाही तर का होणार आहे त्या कॅमेऱ्याच्या व्याप्तीमध्ये, म्हणजे वाईट म्हणून घेऊ नका, अजून एक नवीन टेबल तयार होईल की काय अशी भीती होते. तुमची नाही, तुमच्या खालची टेबल. कारण तुमच्याकडे पण येईपर्यंत खालचे खूप टेबल वरूनच वरती यावा लागतो, तो भाग वेगळं. पण त्यासाठी जर विलंब लागला तर जो तुमचा मूलभूत जो हेतू आहे तो साध्य व्हायला पाहिजे, हे तिथली आमची सूचना राहणार आहे. नायरजींनी मांडलेली शंका अत्यंत योग्य आहे. म्हणून आपण या बिलामध्ये 90 दिवसच या ठिकाणी या केसचा निर्णय लागला पाहिजे, कारण हे फायनान्शियल याच्यामध्ये अपील असतं. 90 दिवसातच आपण या ठिकाणी काळ या ठिकाणी आपल्या SOPमध्ये नियमामध्ये कॉशी ज्युडिशियल अधिकार आहेत. कॉशी ज्युडिशियल अधिकार घेतो आहेत आपण. ही जे सुधारणा कॉशी ज्युडिशियलीच करतो आहे, कॉशी ज्युडिशियल अधिकार राहणार आहे. कसं अपीलला अपील होऊ शकेल का? अपीलच्या संदर्भातला दिला गेलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाच्या बाबतीत रिव्ह्यू होऊ शकेल. तो रिव्ह्यू आपल्याकडे घ्यावा की याला काय सेकंड अपील म्हणायचं का? मग सेकंड अपील म्हणता येईल की रिव्ह्यू म्हणता येईल? नाही, आपल्याला रिव्ह्यू नाही आहे. IGR एखादा निर्णय दिला कॉशी ज्युडिशियली, याला डायरेक्ट हायकोर्टमध्ये जावं लागतं. आत्ता आपण एक या अपीलमध्ये आपण एक लेअर देतो आहे, ज्यामध्ये हायकोर्टमध्ये जाण्याऐवजी एक शासनाकडे अपील होऊ शकेल आणि ती IGRच्या नंतर शासनाची अपील असेल. ती सेकंड अपील म्हणजे सेकंड नाही, IGRच्या निर्णयाविरुद्ध किंवा IGRने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध एखादी अपील जे डायरेक्ट आपण हायकोर्टात करतो. अथॉरिटी आहे, त्याच्यावरती मंत्री असेल तर मंत्र्यांना कॉन्स्टिट्युशनरी पॉवर आहेत. आता तुम्ही मध्ये राज्य शासनाचं एखादं अपील तयार करताय, त्याला जर अथॉरिटीचे अधिकार नसतील तर तुम्हाला द्यावे लागतील कॉन्स्टिट्युशनरीचे. नाहीतर खालची कॉन्स्टिट्युशनरी, वरची विदाउट कॉन्स्टिट्युशनरी आणि त्याच्यावरती कॉन्स्टिट्युशनरी, तर मधली नल अँड वॉइड होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला जी मधली लेअर तयार करावी लागेल ती देखील अर्धन्यायिकच करावी लागेल.
तर ते जरा क्लिअर करून टाका, नाही तर मग त्याच्यामध्ये अजून अडचण आहे. अर्धन्यायिकच आहे, हां, अर्धन्यायिकच आहे. IGR ला अर्धन्यायिक अधिकार आहे, आम्हालाही अर्धन्यायिक अधिकार असतील आणि मग माझ्या मंत्री महसूल नंतर हायकोर्टाला जातील. नाही, दोघांच्या मध्ये नाहीच आहे ना. IGR नंतर मंत्री शासन, जसं आता कॉशी ज्युडिशियलमध्ये ॲडिशनल कमिशनर नंतर मंत्री महसूल आहे कॉशी ज्युडिशियली, तसंच कॉशी ज्युडिशियली IGR नंतर मंत्री महसूल हे कॉशी ज्युडिशियली असतील. मंत्र्याकडेच अपील आहे, मधात काही नाही आहे. रिव्ह्यू नाही, अपील आहे. मग एखाद्या वेळी मंत्री महसूलनी एखादं प्रकरण सचिव अपीलकडे दिलं नाही, मंत्री महसूलकडेच राहणार आहे. त्यामुळे दुसरी एकच सिंगल त्या ठिकाणी हायकोर्टच्या मधात शासन येणार आहे. सूचना मागे घ्यावी लागेल. सचिन आहेत, सूचना मागे घ्यावी लागेल. ह्याच्या रूल्समध्ये अजून थोडी सुस्पष्टता यायला पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये याच्या जाहिराती किंबहुना प्रेस असं घेऊन त्याचा खुलासा व्हायला पाहिजे. ते डिपेंड कोण राज्यमंत्री आहे हाही महत्वाचा भाग आहे. हो, कोण राज्यमंत्री आहे त्याच्यावरती वर अवलंबून आहे. आणि सभापती महोदय, म्हणूनच या प्रस्ताव आम्ही मागे घेत असताना या सर्व सूचनाचा विचार रूल्समध्ये मंत्री महोदयांनी करावी विनंती. माननीय सचिन अहिर साहेबांचे आभार मानतो, त्यांनी सूचना त्या ठिकाणी परत घेतली. पण एकच सांगतो की आपल्याला काही सूचना असतील त्या आम्ही SOP आणि नियमात दुरुस्ती करून त्या ठिकाणी करू आणि जे काही सूचना असतील त्या योग्य पद्धतीने त्या सूचनाचा विचार आपण करू. मी या ठिकाणी सभागृहाला विनंती करतो की हे बिल मंजूर करा. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 103 महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात आले. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 5 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत खंड 2 ते 5 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय, असं आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 103 महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2025 संमत करण्यात यावे. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 103 महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2025 संमत करावे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 103 महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2025 संमत करण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 103 महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2025 संमत करण्यात आले. 105 नाही, 105 महोदय, आपल्या महाराष्ट्र विधानसभेने म्हणजे सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 105 मामलतदार न्यायालय सुधारणा विधेयक 2025 मी आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 105 मामलतदार न्यायालय सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो. अध्यक्ष सभापती महोदय, भाई प्रस्ताव असा आहे की माननीय सभापती महोदय, आपण 3 समावेश या ठिकाणी करतो आहे. 1900 आपला जे मामलेदार न्याय अधिनियम आहे 1906 त्यामध्ये 3 बाबी या ठिकाणी आपण अंतर्भूत करतो आहे. सभापती महोदय, खरं तर जे शेतकऱ्याचे रस्ते आहे या शेतकऱ्याच्या रस्त्यामध्ये जेव्हा आपण अतिक्रमण काढतो शेतकऱ्याच्या रस्त्यांचं, ते अतिक्रमण काढताना 3 बाबीचे अडथळे, कायदेशीर अडथळे आमच्या तहसीलदार आणि प्रांताला येत आहे. ही कायदेशीर तरतूद नसल्यामुळे अडचणी येत आहे. आता ह्या काही विचार झाला नाही, पण आता हा विचार करावा लागतो आहे. 1906च्या कलम 14 मध्ये जी नोटीस बजावण्याची पद्धती आहे ती स्पेसिफाय नाही आहे आणि त्यामुळे नोटीस बजावताना काही चूक झाली
तर त्यांना वरच्या कोर्टामध्ये स्टे मिळतो किंवा वरच्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी अडचणी तयार होतात. त्यामुळं आपण आता 14 मध्ये नोटीस बजावण्याची पद्धती काय असली पाहिजे. शेतकऱ्याच्या रस्त्यावरचं अतिक्रमण काढताना नोटीस बजावण्याची पद्धत यासाठी लिटिगेशन होऊ नये म्हणून एक पद्धती या ठिकाणी टाकतो आहे, ज्यामध्ये आपण हे म्हणतो आहे की ईमेलद्वारे नोटीस बजावता येईल. अजून 3-4 बाबी या ठिकाणी बिलात म्हटलेल्या आहेत. नोटीस बजावण्याची पद्धत काय असली पाहिजे एवढंच या ठिकाणी आपण एक कलम वाढवतो आहे. आणि दुसरं या ठिकाणी 21(5) मध्ये काय म्हणतो आहे या बिलाच्या की मोफत पोलीस बंदोबस्त द्यावा. जो पांधन रस्त्याचं अतिक्रमण काढताना आपण आता GR कडून म्हटलं आहे, आता कायदेशीर हक्क देतो आहे की जेव्हा अतिक्रमण काढायला जातील तहसीलदार किंवा आमचे अधिकारी तेव्हा कंपल्सरी पोलीस त्या ठिकाणी त्यांना कायदेशीर त्या ठिकाणी त्यांना प्रोटेक्शन द्यावं लागेल. नाहीतर त्या ठिकाणी कधी हो कधी नाही, कधी प्रोटेक्शन देतात कधी देत नाही. त्यामुळं रस्ता अतिक्रमण करताना हे कायदेशीर अधिकार आपण कंपल्सरी या बिलामध्ये केलेले आहे. अशी एक दुसरी सुधारणा आहे. आणि तिसरी सुधारणा आहे की या ठिकाणी जे अधिकाराचं प्रत्यारोपयोजन करताना आता प्रत्यायोजनमध्ये काय आहे यामध्ये आपल्या कायद्यामध्ये आपण हे जे अधिकार दिले आहेत ते एक तर कलेक्टरकडे त्या ठिकाणी अधिकार आहेत. त्याचे मग सहाय्यक कलेक्टर जिल्हाधिकारी यांना अधिकार आहेत अशा निर्णयाचे, उपजिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहेत अशा निर्णयाचे, किंवा सहाय्यक आयुक्तांना निर्णय करायचे अधिकार आहेत. पण यामध्ये जे आपण उपविभागीय अधिकारी प्रांत याचं नाव याच्यात नाही आहे सध्या. आता उपविभागीय अधिकारी याच्यामध्ये नामांकन केलं नाही आहे, ते नामांकन फक्त ॲड करतो आहे उपविभागीय अधिकारी. आणि त्यामुळे तिसरी सुधारणा जी आहे की उपविभागीय अधिकारी यांचा समावेश करावा. अशी 3 सुधारणा आहे. पहिली सुधारणा नोटीस बजावण्याची पद्धत काय, दुसरी सुधारणा कंपल्सरी म्हणजे कायदेशीर पोलीस प्रोटेक्शन देण्याचे अधिकार, आणि तिसरं हे जे उपविभागीय अधिकारी जे नाव आहे त्यांचं त्या ठिकाणी या अधिकाराचं प्रत्यायोजन, हे 3 बाबी या सुधारणेमध्ये आहे. एवढंच हे बिल आहे. प्रकरण 2 गेले होते त्यावेळी पण हा सुतोवाद झाला होता. आता काय झालेलं आहे सभापती महोदय, म्हणजे चांगल्या अर्थाने सांगतो की आपल्याला आता दिशा न्यायालय द्यायला लागल्या, अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. पण आता त्यामध्ये झाल्यानंतर मग आपण दुरुस्ती आपण करण्याचा प्रयत्न आपण होतोय. आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की तुम्ही काय सांगताय की नोटीस बसवताना तुम्हाला हे राहिलं पाहिजे. जसं आपल्याकडे भाई 33-38ची नोटीस झाली तर तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनशिवाय तुम्हाला अधिकारच नाही आहे कुठच्याही निकषित करण्याच्या वेळी. इकडे नोटीस बजावण्यासाठी पण ती तरतूद करण्याचा प्रयत्न करतो. पण अनेक वेळा ते परवानगी घेणं संबंधित गृह विभागांकडनं त्याला वेळोवेळी आणि वेळ लागतो. आणि ती प्रोसेस जर लेट झाली मग मध्ये परत डिस्प्यूट होतात आणि आपसामध्ये वाद होतात. म्हणून तुम्ही जसं आता इकडे केलेलं आहे की बाई नोटीस पोलीस सक्षम यांच्या समोरच असलं पाहिजे, त्या प्रोसिजरला जर तुम्ही शॉर्ट नाही केलं तर हा परत एक लेंथी प्रोसिजर होऊ नये. आणि दुसरा परत कसं झालेलं आहे की हे जे 2-3 आता तुमच्यातले जे बिल झालेत किमान 2 बिलमध्ये तरी देखील न्यायालयांना इंटरव्ह्यून करावं लागलं, म्हणून आपण त्यामध्ये आज सुधारणा करतोय. त्याच्यातून पारदर्शकता यायला पाहिजे, म्हणून तो दृष्टिकोन पण आपल्या पुढचे राहणार आहेत की नाही हा महत्त्वाचा असं. अत्यंत योग्य मुद्दा काढला आहे. आता अशा रस्त्याचं अतिक्रमण काढण्यासंबंधी तहसीलदार जेव्हा आदेश पारित करतात तेव्हा SP-ना अधिकार आहे पोलीस प्रोटेक्शन देण्याचे. आता ते आपण DYSP किंवा ACP यांना ते अधिकार द्यावे अशी आपण SOP माननीय गृह मंत्रालयाकडनं निर्गमित करतो आहे, जेणेकरून तहसीलदारने एकदा आदेश पारित केल्यावर तातडीनं DYSP-नी त्याला बंदोबस्त मंजूर करणे आणि तो बंदोबस्त कायदेशीरपणे, आता पहिले शासन निर्णय होता त्यामुळं केलं नाही केलं वगैरे खालीवर चालायचे. आता मात्र कायद्याने तरतूद केल्यामुळं मोफतही बंदोबस्त आणि कायदेशीर बंदोबस्त हे या ठिकाणी असणार आहे. आणि SP-च्या जे अधिकार जे आहेत बंदोबस्त देण्याचे ते DYSP आणि ACP या लेवलला आपण आणणार आहोत. की मंत्री महोदयांनी सांगितलं की या मामलतदार न्यायालय अधिनियमामध्ये जी बदल करतो आहे त्याच्यामध्ये पहिली जी सुधारणा आपण प्रपोज केलेली आहे की आपण पारंपरिक पद्धतीने जे काही नोटिसा इश्यू करतात त्या नोटीस रिसीव्ह करत नाही किंवा मग त्या ठिकाणी ते घेत नाही, स्वीकारत नाही, आणि म्हणून आपण मिल हा एक आपण ऑप्शन दिलेला आहे.
पण नॅचरल जस्टिसच्या आधारावर आपल्याला समजा मेलमध्ये काय आहे की त्यांनी तो रिसीव्ह केला की नाही केला हे त्याच्यामध्ये येत नाही. जसं व्हॉट्सअपमध्ये आपण काय करतो की एखाद्याला काही रिप्लाय केल्यानंतर त्यांनी ब्लूटिक जर केलं तर आपल्याला लक्षात येते की त्यांनी माणसाने ते वाचलेलं आहे, रीड केलेलं आहे. पण मेलमध्ये अशा पद्धतीची कोणती पद्धत नाही आहे ना, तर त्याच्यामुळे त्याला आपण परस्पर मेल करून गेल्यानंतर पुन्हा उद्या नॅचरल जस्टिसच्या आधारावर त्याला संधी नाही मिळाली म्हणून तो परत न्यायालयात जाईल. तर म्हणून ते जी काही प्रक्रिया आहे त्याला व्यवस्थित आपण डिफाईन करावी अशा पद्धतीची विनंती आहे. हे मेल ॲडिक्शन आहे, हे कंपल्सरी नाही. ऑलरेडी त्यांना रिसीट करायचीच पद्धती आहे. जोपर्यंत रिसीव होत नाही 1, 2, 3 आपण नॅचरल जस्टिस देणारच आहोत. पण एक ॲडिशनल समजा मेल असेल तर मेलवर सुद्धा नोटीस देता येईल, व्हॉट्सअप नाही. व्हॉट्सअपची नोटीस ही कुठल्याही कायदेशीर याच्यामध्ये त्याला अंतर्भाव नाही. मेल मात्र हा असेल नंबर मेल आय डी तर मेल आय डी दिली पाहिजे आणि मेल आय डीवर तो नोटीस पाठवली पाहिजे, जेणेकरून त्याला कायदेशीर अधिकार आहेत मेल आय डीवर. त्यामुळे ती ॲडिशनल तरतूद आपण केली आहे. पण नॅचरल जस्टिसने त्याला नोटीस जाणार आहे, रिसिप्ट घेतली जाणार आहे, तिथं पद्धती आहेत, पण ही ॲडिशनल आपण याच्यात टाकली आहे. दुसरं याच्यामध्ये आपण जो महत्त्वाचा शासन निर्णय केला होता त्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 143 व मामलेदार अधिनियम जो 1906 आहे, यामध्ये कलम 5 नुसार जो आदेश पारित होतो त्या आदेशाची अंमलबजावणी करताना जो आपण तहसीलदार आदेश पारित करतात, रस्ता अतिक्रमण काढणे, पांढरा रस्त्याचं अतिक्रमण काढणे, तर कधी कधी काय करतात की आदेश पारित झाला आणि पाच बसा, मग त्याला कोणी आदेश पारित करा, मग स्पॉटवर काय झालं ते इम्प्लिमेंट झाला का नाही याला कोणीच पाहत नाही. आता आपण यामध्ये एक करतो आहे जे केलं आहे की तहसीलदारने आदेश पारित केल्याच्या 7 दिवसात 7 डे तहसीलदारनी आपण जी तरतूद केली आहे त्यामध्ये त्यांनी स्थळावर जाऊन पंचनामा करायचा आहे. तहसीलदारने आदेश पारित केल्यावर 7 दिवसाच्या आत त्याचं जिओ टॅग करायचा आहे, अतिक्रमण खाली करायचं आहे, सर्व करून ती नोंद त्या आदेशात घ्यायची आहे, नंतरच आदेशावर सही करायची आहे. नाहीतर अर्धा अधुरा आदेश फक्त नुसतं काहीतरी थातून मातून केला असं नाही. असे रस्ते खाली करताना, असे अतिक्रमण काढताना आदेशात ही लिहावं लागेल की हा पंचनामा झाला, हा रस्ता खाली झाला आणि या रस्त्याचा आता त्या ठिकाणी पूर्ण नोंद त्या आदेशात घ्यावी लागेल. असंही बंधन आता आपण त्या ठिकाणी आणलेलं आहे. त्यामुळं अतिक्रमण काढण्याच्या केसेसमध्ये आता बऱ्यापैकी सुलभता येईल अशी तरतूद आपण या ठिकाणी केली आहे. अभिजित मंडळी सूचना मागे घ्या, घ्यायची असेल तर. मामलतदार न्यायालय अधिनियम 1906 मध्ये सुधारणा करण्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 105 ते या ठिकाणी मांडलेला आहे. ती जी जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याचा जो आमचा या ठिकाणी सूचना होती ती आम्ही मागे घेता. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 105 मामलतदार न्यायालय सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात आले. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय, प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 105 मामलतदार न्यायालय सुधारणा विधेयक 2025 संमत करण्यात यावे. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 105 मामलतदार न्यायालय सुधारणा विधेयक 2025 संमत करावे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 105 मामलतदार न्यायालय सुधारणा विधेयक 2025 संमत करण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 105 मामलतदार न्यायालय सुधारणा विधेयक 2025 संमत करण्यात आले. महोदय, महसूल खात्यामार्फत 102, 103, 105 हे 3 विधेयक आज आपल्या सभागृहात आले. मी माननीय सभापती महोदय आपलं
आणि सदनाचे सचिन अय्यरजी, अभिजित वंजारीजी, आपण जे संयुक्त समितीकडे पाठवण्याचे प्रस्ताव मागे घेतले त्याबद्दल आपले सर्वांचे आणि सभागृहाच्या सर्व सन्मानित सदस्यांचे आभार व्यक्त करतो. मी घोषणा करतोय आज शनिवार दिनांक 13